अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ कुरुंदवाड पालिका चौकात शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला अलमट्टी धरण उंचीवाढीला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे। कुरुंदवाड पालिका चौकात मंगळवारी सकाळी 10:30 वाजता एकत्रित येऊन कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। कर्नाटक सरकारचा पुतळा दहन करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। आंदोलन आणि पोलिसांच्या यावरून झटापटी झाल्या। यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागात आणि शेतीत महापुराचे पाणी तुंबून राहणार आहे। या पाण्याचा विसर्ग व्हायला 1.5 ते 2 महिने लागणार आहेत। यामुळे कृषीबरोबरच आर्थिक हानी मोठी होणार आहे। यामुळे शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे। कर्नाटक सरकारने हा निर्णय रद्द करावा, केंद्र सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली। यावेळी सीताराम भोसले, शरद आलासे, रघु नाईक, चंद्रकांत मोरे, सुनील कुरुंदवाडे, विश्वास बालीघाटे, महिपती बाबर, दिलीप बंडकर, रामचंद्र मोहिते, दीपक गायकवाड, सुरेश बिंदगे, रमेश भुजुगडे, चंद्रकांत जोग आदींनी भाषणे केली। आंदोलनात बंडू खराडे, फारुख जमादार, बाळासाहेब देसाई, राजेसाहेब झाडवाले, महावीर पाटील, गोपाळ चव्हाण, रामचंद्र मोहिते आदी जण उपस्थित होते। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।